चला मी जातो खेळायला. हा ते फलकुटने घेऊन उन्हाळ्यात कर, अभ्यास नको करू. बाबा इट इज नॉट फलकुट ना, इट इज बॅट. भैया बघा माझा पोर किती इंग्लिश बोलतो, तुम्हाला काही कौतुकच नाही त्याचं. हो मग कौतुक तर आहे ना, मागच्या वेळेस 100 पैकी 5 पडले होते याला इंग्लिशला. ते काय नाही, घरी बस अभ्यास कर मुकाट्यान. ते गाण्या भाऊ चल की लवकर, किती वेळ पोरं वाट बघतात तिकडे. हा हा बघ देवाला सोडलेला कोंबडा आला आपल्या वलूच्या भेटीला. गाण्या भाऊ बोलू. हे तुला पण कोंबडा बोललेत, तो पण सोडलेला. काय काका तुम्ही गाण्या भाऊला बोलू बोलता? अहो गावातली पोरं सगळी त्याला गावठी धोनी बोलतात, धोनी. अरे जाऊ दे सोन्या, यांच्या घरात एक मोठा बॅट्समॅन आहे, पण यांना त्याची कदर नाही. कदर हाच मोठा बॅट्समॅन रोज रात्री मुचून भिजवतोय चादर. काय शी गाण्या भाऊ. अरे ते काय पण सांगतात, तू कुठं ऐकतो? ते काय नाही, तू जर नापास झालास ना तर त्या रमेशच्या बापासारख्या 2 म्हशीच घेऊन देतो बघ तुला. त्यापेक्षा तुम्ही त्या साक्षीच्या पप्पासारखं करा. का त्यानं काय केलं असं? काय नाही, पोरगी मार्च मध्ये नापास झाली, मे मध्ये त्याने तिचं लग्न लावलं. मग तुम्ही पण तसंच करा. तुमच्या दोघांच्या तांगड्यात वाढल्या पाहिजे. ते जाऊ द्या बालांना, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी सरबत आणते. हातातला तो कागद कसला आहे? मला काय माहित, मला वाचता येतंय. धर गाण्या, बघ काय आहे ते. गाण्या भाऊला तरी कुठे येते वाचाय, त्याची चॅटिंग मी वाचून त्याला सांगतोय. मग धर तूच वाच. हा दे. सोन्या मला काय हाय काय हे? अहो काकू हे तर लव्ह लेटर आहे, लव्ह लेटर. बघू कुणाचं आहे. अक्षर तर बाबांसारखा दिसतोय. माझा कुठला आलाय लव्ह लेटर? हे गाण्या काय पण बोलू नको. सोन्या तू वाच, बघू तरी काय लिहिलंय त्यात. प्रिय गुलाबाच्या फुलाप्रमाणे आकर्षित करणाऱ्या व मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे मोहून टाकणाऱ्या प्रेयसीस पत्र. प्रेयसी म्हणजे डाव, सामान, आयटम, लवर, गर्लफ्रेंड. अहो काकू म्हणजे यांचं बाहेर झांगाट चालू आहे, झांगाट. हे सोन्या काय पण बोलू नकोस. अगं ती चिठ्ठीच माझी नाहीये. हो का? सोन्या तू वाच पुढे, बघू दे अजून काय लिहिलंय त्या टीव्हीसाठी. प्रिय शालू, तुझी आठवण आली की तुझ्या हातच्या जेवणाची चव मला अजून आठवते. तुझ्या हातच्या जेवणाची चव अजून दुसऱ्या कोणालाच येऊ शकत नाही. वा रे वा, सकाळ संध्याकाळ माझ्याच हातचा हादरताय. माझं नाही कधी कौतुक केलं. हा जो पोटाचा नगारा वाढलाय ना, नगारा माझ्याच हातचा खाऊन वाढलाय. पण शालू बिलू नव्हती आली घाय घालायला. ते काय नाही, आजपासून तुमचं जेवणच बंद. अगं पण ती चिठ्ठी माझी नाही आहे, मी नाही ओळखत कोणत्या शालू बिलूला. राहू द्या, तुम्ही गप्पच बसा. नाहीतर काय, कसं वाटतं ते शालू मागं चाललाय भालू. गण्या तू गप्प बस, तू उगाच आगीत तेल नको टाकू, नाहीतर तुझ्या तांगड्याच तोडीन बघ. त्या लहान लेकरावर कशाला ओरडताय? तुम्हाला ही थेर करताना लाज नाही वाटली का? तू वाच रे, मी पण बघते तुम्हाला कोण हात लावतं ते. मला आज पण आठवते तुझी ती हरणासारखी चाल, मोत्यासारखे डोळे. वा रे वा, म्हणजे तिची चाल हरणीसारखी आणि आमची आई काय बदक? हा ती काय बदकासारखी चालते? आई बघतेस ना काय बोलतायत. बया मी बदक का? हाच बदक म्हणून टिकला तुमच्या संसारात, नाही तर दुसरी कोण असती तर निघून गेली असती. अगं पण मी असं काही बोललोच नाही, हा गाण्याच बोलतोय. वा रे वा, म्हणजे मोत्यासारखे डोळे काय मी बोललोय, मी लिहिलंय? हा तिचे डोळे मोत्यासारखे आणि माझ्या आईचे काही डोळे नाहीत, काय भोकरा आहेत? गाण्या तू जरा गप्प बैस. हो त्याच्यावर कशाला ओरडताय लहान लेकरावर?
अगं अगं आई, मी बघितलं होतं बातम्यानं, एका माणसाने दुसरा लग्न केला आणि पहिल्या बायकोला आणि मुलाला बाहेर काढलं घराच्या. ओ नाही रे माझा पिल्लू, तू नको घाबरू, मी आहे ना तुझ्या बरोबर. गण्या, तिच्या डोक्यात काय पण भरू नको, जरा तोंड बंद ठेव तुझं. अरे काय रे पोरांनो, काय गडबड चालले? सकाळ सकाळ काय गोंधळ घातलाय? या बघा तुमच्या पोराचे उद्योग, चिठ्ठ्या लिहितायत चिठ्ठ्या. माझं तर नशीबच फुटलं या माणसाशी लग्न करून. अगं त्याचं कुठलं आलंय ते पत्र? ते माझं आहे, माझं. मी लिहिलं होतं तुझ्या सासूला, ती माहेरी गेली होती तेव्हा. गाण्याला माहिती आहे की ते? काय रे गाण्या, तुला माहिती होतं? मग कशाला एवढं नाटक केलं सकाळ सकाळ? ते थोडीशी मस्करी करत होतो बाबा. चल चल सोन्या, पल. थांब थांब गण्या, पळतोस कुठे? तू या आज संध्याकाळी, तुला आज जेवायलाच देत नाही बघ.